तुमचा कंटक दूर करायचा ते सर्वसामान्य नाहीत. त्यामुळे सावधगिरीनं आता प्रतीक्षा कौमुदी महोत्सवाची आणि ध्येय एकच, प्रतिशोध प्रतिशोध प्रतिशोध. चंद्रगुप्त, तुझा मृत्यू अटळ आहे. तिकीट धार. असा सिद्ध होतंय आणि राष्ट्रद्रोह करणारा पुरुष हा देहदंडास पात्र ठरतो. आपल्या दृष्टीने तो अन्याय असला तरी आमच्या दृष्टीने तो न्याय आहे. प्रतिहरी शकरदासाचा वध करण्याकरिता त्यांना चांडळाच्या स्वाधीन करा. शत्रूचा नायनाट तात्काळ केला नाही तर तो डोईजड होतो. मला करा. कौमुदी महोत्सव साजरा करणे ही बंदाची परंपरा आहे. कौमुदी महोत्सव, अशा रंगात आलेल्या कौमुदी महोत्सवाने दंड घराण्याचा विनाश केला. अवे मी तो घडविला, परंतु हा विनाश मी माझ्या वैयक्तिक अवमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी घडविला नव्हता. तो घडविला आर्यवर्ताच्या सुरक्षिततेसाठी, संरक्षणासाठी. धनानंद हा विशाल मगध साम्राज्याचा सम्राट होता. परंतु साम्राज्य केवळ विशाल असून चालत नाही, तर ते सक्षमपणे चालविणारा राजा हवा. परंतु धनानंदापाशी ती कुवतच नव्हती. अलग सुंदरने आर्यवर्तावर आक्रमण करतात त्याने प्रतिकाराकरिता सिद्ध व्हावयास हवे होते. परंतु तो स्वस्थ राहिला. कृपाराणी आणि पोरस्था पराभव पाहत. काय नव्हते त्या धनानंदापाशी? विशाल चतुरंग सेना होती. भागुरायण्या समान अतुल पराक्रमी सेनापती होता. राक्षसा समान चतुर रामात्यही होता. परंतु त्यांना दिशा देणारा धनी नव्हता. धनानंदापाशी ती कुवतच नव्हती. शत्रूला सीमा पार करण्याऐवजी तो विलासात्मक राहिला. युद्ध, स्त्री, मध्य आणि धन यांच्या अधीन होऊन कलीला सुखवित राहिला. प्रजा सुखे सुखम राज्ञः प्रजानांच्या हितहितम याचेही त्याला विस्मरण झाले. आणि अशा प्रकारे प्रजा हिताकडे दुर्लक्ष करून विलासात मग्न असणारा राजा हा अजापुत्राप्रमाणे बळी असतो. म्हणूनच माझ्या शिष्याने चंद्रगुप्ताने रणवेदिकेवर त्याचा बळी घेतला आणि एक महत् कार्य सिद्धीस नेले. परंतु तेवढ्याने चंद्रगुप्ताचा मार्ग निष्कंटक झाला नव्हता. अहिच्छत्राचा राजा पर्वतक मध्येच उभा ठाकला. अमात्य रक्षणाच्या कूटकारस्थानात त्याचा बळी गेला. परंतु त्यानंतर त्याचा बंधू वैरोचक तोही मध्येच उभा ठाकला आणि अमात्यांच्या कूटकारस्थानात त्याचाही बळी गेला. आणि चंद्रगुप्ताचा मार्ग निष्कंटक झाला. भावी राजा म्हणून चंद्रगुप्त निश्चित झाला. परंतु कृतांत काळ रणवेदिकेवर असणारा चंद्रगुप्त हा राजकारणाच्या क्रीडेत अननुभवी आहे, अपक्व आहे. कुणी अमात्य रक्षणाचा हस्तक त्याच्या पाशी येऊन त्याच्या जीवात धोका निर्माण करणार नाही त्याकरिता सजग असावयास हवे. परंतु कितीही विघ्न आली तरी मी माझे एक संध एक चालकानुवरती आर्यवर्ताचे दिव्य स्वप्न जागणार नाही. कपट कारस्थानी अमात्य राक्षस कपट रचित राहणारच आणि मी ती विफलच करणार. आघातावर प्रतिघात करेन. अंतिम ध्येयापर्यंत जाईस तोवर अर्जुन मूषकांची ही क्रीडा अशीच सुरू राहणार. आचार्य, संपली. एक अन्यायी राजवट संपली. नंदाचा निर्वंश झाला.
युद्ध संपलं आणि सारं कसं शांत शांत झालं. होय, शांतता, विलक्षण जीव घेणी या शांततेच्या उदरात गाळल्या गेल्या आहेत योद्ध्यांच्या सर्वांगावर फुललेल्या वेदना, निष्पापांच्या मृत्यूकाळच्या किंकाळ्या, सैनिकांच्या स्त्रियांचे रुदन, आर्तविलाप, आक्रोश. ही शांतता केवळ आभास, सत्य नव्हे. ऐकलं पुष्पदंत? शांततेला छेद देणारा आवाज, तुला पीडिताचे हृदय. ऐकलं, त्याचबरोबरची तत्परताही. यशोवर्मन, युद्ध म्हणजे केवळ विनाश नाही. पहा, गवाक्षातून पहा. काय पाहिलं पुष्पदंत? उद्ध्वस्त घर, भग्नावस्थेतली आलिंद, गोपुर. महाविनाश नाही. कदाचित एक पुनर्निर्माण, एका नव्या युगाची पहाट, एका अमंगलाचा शेवट आणि मंगलाचा आरंभ. यशोवर्मन रात्रीच्या गर्भातच उषक्काल असतो. मान्य, तरी या विनाशा. यशोवर्मन, कुसुमपूर तेच, परंतु पूर्वीचे नव्हे, तर नवे नीतीचे, न्यायाचे, आचार्यांच्या कल्पनेतलं एक आदर्श राज्य, सुखी संपन्न प्रजाजन असलेलं एक आदर्श नगर. पण यशोवर्मन, बघता बघता बलाढ्य नंदाची सत्ता नामशेष करणारे आचार्य अमात्य राक्षसांच्या विषयी इतके उदासीन का? आचार्यांच्या मनाचा वेध घेणे बुद्धिमंतांच्याही सामर्थ्य पलीकडचे आहे. परंतु पुष्पदंत, अमात्य राक्षस सांप्रत कुसुमपुरात नाहीत, तर ते अहिछत्रात आहे, पर्वतपुत्र मलयकेतूच्या छत्राखाली. आणि सेनापती भागुरायणही. सेनापती भागुरायणही? हो, सेनापती भागुरायणही. अमात्य राक्षसांची कुटील बुद्धी आणि सेनापतींचं रणकौशल्य याच्या आधारे मलयकेतू महाराजांपुढे आव्हान उभे करू पाहत आहे. पण दोन बुद्धिमंतांमधलं हे युद्ध प्रेक्षणीय होणार यात संशय नाही. निसंशय यशोवर्मन, हे युद्ध प्रेक्षणीयच असणार. वसुगुप्त, आपण तिरकिटता मगधाधिपती महाराज चंद्रगुप्त यांचा नूतन समाहर्ता. वसुगुप्त समाहर्ता. आश्चर्याचं कारण आपली नियुक्ती अगदी अकस्मात. तिरकिटता नवीन राजवटीत नवीन नियुक्ती अपरिहार्य नाही यशोवर्मन. अर्थातच आहे, परंतु परंतु काय? कार्यांतिकांना शब्दांनाही न कळता तद्वताच अंत पालनही, अधिकाराच्या मर्यादेचे अतिक्रमण नाही. नाही नाही, महाराजांच्या विषयात नाही, कारण राजयंत्रणेत राजा सर्वश्रेष्ठ असतो. मान्य, परंतु राजशकटाचे सारथ्य मंत्रीगण करतात. राजा केवळ रथी आहे. आपल्या नियुक्तीस आचार्यांची संमती आहे. असावी, कदाचित नसावीही, पण त्याने काय फरक पडतो? वसुगुप्त, यशोवर्मन, वसुगुप्त मोठाच फरक पडतो. मंत्री पारखून घ्यावेत ही राजनीती. मंत्री नियुक्ती करता काही निकष आहेत. निकष तिरकिटता. ते आपल्याला ज्ञात नसतीलच म्हणा. राजा सर्व कारभार एकटा करू शकत नाही. तो अमात्य, मंत्री आणि इतरांच्या मदतीनं राज्य कारभार करतो. मंत्री आणि अधिकारी भ्रष्ट असले की सगळी राजवट भ्रष्ट होते. प्रजेला आनंद प्रकारे लुबाडले जाते. याकरताच मंत्री आणि अधिकारी इत्यादींची परीक्षा घेऊन त्यात ते उत्तीर्ण झाले तरच त्यांची नियुक्ती करण्यात यावी. नियुक्त केलेले मंत्री हे निस्वार्थी आणि प्रजाहितदक्ष असावेत. या राष्ट्राच्या ठाई त्यांची अभिन्न निष्ठा असावी. आपण प्रजेचे स्वामी नसून सेवक होत याची त्यांना अखंड जाणीव असावी. कोणी कुठल्या तरी एका विशिष्ट वर्गानं संपन्न व्हावं आणि इतरांनी त्यापासून वंचित राहावं हे राज्य निर्मितीचं उद्दिष्ट नाही. स्वतःचा स्वार्थ साधणे हेही नाही. आचार्यांची ही शिकवणे. पण इथे आचार्यांचा संबंधच कुठे येतो? वसुगुप्त, मर्यादा सांभाळा. तिरकिटता
मंत्री नियुक्त करणं राजाचा अधिकार. त्यानं तो अधिकार वापरला, संपलं. यशोवर्मन, महाराज कुसुमपुरात केव्हा प्रवेश करणार आहेत? ते आपल्यालाच माहीत असणार. ते का? आपण महाराजांच्या विश्वासातील, त्यातून आता समाहर्ता होय ना पुष्पदंत? अर्थात महाराजांच्या नगर प्रवेशाचा सोहळा होणार, त्यासाठी आपणच धन एकत्रित करणार आहात. त्यासाठी कराची आवश्यकता आहे. त्याबद्दल आपण काय विचार केलाय वसुगुप्त तिरकिठ्ठा? अद्याप काहीही नाही. समाहर्ता असूनही वा समार्था वा. विषयाचे ज्ञान नसेल तर विचार तरी काय करणार म्हणा. यशोवर्मन, समारोहाविषयी आपण काय विचार केलाय? केवळ महाराजांचे आगमन इतकाच उद्देश, आणि तेही अंतपाल असून. महाराजांचं आगमन हाच सोहळा आहे. केवळ इतकेच? आणखीन काही सुचवू इच्छिता? तिरकिटिता. कौमुदी महोत्सवाचा समावेश हवा. दीपोत्सव, नर्तिकेचे नृत्य. नर्तिकेचं नृत्य? महाराज वीर आहेत, शस्त्रपूजक आहेत. नृत्य गायनात रमणारे विलासी नाहीत. तिरकिटिता. नृत्य गायनादी कला केवळ विलासा करता आहे, ही समजूतच चुकीची आहे. नृत्य ही मानवी कला नसून दैवी कला आहे. गेले अनेक दिवस अनाथ झालेली कुसुमपूरची प्रजा सनाथ झाली. प्रजाजनांचा उत्साह ओसंडून वाहतोय. तेव्हा कौमुदी महोत्सव झालाच पाहिजे, एखाद्या घोंगावत येणाऱ्या जलप्रपाताप्रमाणे. या जलप्रवाहातील एखादी धारही विषयुक्त असू शकते. पुन्हा संशय. वसुगुप्त, संशय म्हणजे क्षणात फुटणारा पाण्याचा बुडबुडा नव्हे. संशय असतो धूमकेतूच्या रेखेप्रमाणे. आकाशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेली रेखा. धूमकेतू कुणाचे प्रतीक आहे हे आपण जाणतात. आपली व्याख्या काय? भय, आशंका, अमंगळ. आता काय त्याचं? कसलं भय, कसलं आशंका आणि कसलं अमंगळ? नंदवंशाच्या विनाशासमवेत ही तरी पळसाच्या पानाप्रमाणे विलग झालीये. विलग झाली तरी पृथकपणे अस्तित्वात आहे. बलहीन, निस्तेज. नाही वसुगुप्त, नाही. अमात्य राक्षसांची कूटनीती बलहीन किंवा निस्तेज नाही. ती सदैव छद्मनीतीत वावरते, याचं विस्मरण योग्य नाही. धनानंद जरी जिवंत नसले तरी त्यांचे मंत्री जिवंत आहेत, आणि ते सांप्रत कुसुमपुरात नाहीत. ते केव्हा काय करतील हे सांगता येणे अशक्य आहे. महाराज चंद्रगुप्त ऐकलं? आवाज अन्याखाली दबलेल्या चिरडल्या गेलेल्या माणसांचा आहे. तो उत्स्फूर्त असला तरीही पुन्हा पुन्हा संशय. परिस्थितीच्या कारणाने या काट्याचा समूळ नाश केल्याशिवाय महाराजांना स्वस्थता लाभणार नाही. स्वस्थता लाभल्यावर अनागोंदी अनाचार नष्ट करावा लागेल. महाराज धनानंदांनी अत्याचाराचा कळस गाठला होता आणि म्हणूनच त्यांचा नाश झाला. महाराज चंद्रगुप्त महाराजांचा प्रवेश. वसुगुप्त या. वसुगुप्त, शस्त्र. पुन्हा संशय. तिरकिटिता. महाराज चंद्रगुप्तांचा विजय असो. महाराज चंद्रगुप्तांचा विजय असो. महाराज चंद्रगुप्त. बस बंद करा हा जल्लोष, जय जयकार आणि पुष्पांची उधळण. आम्हाला शांतता हवी. सावरण्यासाठी एका जीव घेण्या प्रसंगातून तसूभराच्या अंतराने बचावलो आहोत आम्ही. असे जीव घेणे संकट तरी कुठले महाराज?
अमात्य राक्षसांच्या कुटील बुद्धीचे आमचा प्राण घेण्याचा तो एक अश्लाघ्य प्रयत्न होता. अमात्यांच्या नीच कारस्थानामुळे राजा वैरोचकाचा हकनाक बळी गेला. युद्धात आम्ही असंख्य बळी घेतले तरी आमची अंतःकरण गलबलून जात नाही. परंतु अशा निष्पापांचा बळी महाराज महाराज आपण कष्टी दिसता, कृपया असं नसतं व्हावं. महाराजांनी खेद करू नये. कदाचित हेच विधी लिखित असेल. हो आणि महाराज वाचले ही परमेश्वराची कृपा. तिरकेटदा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी कौमुदी महोत्सव साजरा करणे अगत्याचे आहे. काय परंतु आचार्यांची अनुमती आचार्यांची अनुमती? आचार्यांची अनुमती हा तर महाराजांचा अधिक्षेप आहे. महाराज महोत्सवाची सिद्धता ही आमची आज्ञा आहे. महोत्सव होणारच. महाराजांनी आज्ञेचा पुनर्विचार करावा. आज्ञेमागे आचार्यांचा काही हेतू असावा. त्याचप्रमाणे कौमुदी महोत्सव साजरा करण्यामागे आमचाही काही हेतू. वसुगुप्त, महाराज आपण नर्तिकी संबंधात काय म्हणाला होता? महाराजांच्या विश्रांती समयी मनोरंजन करण्यासाठी नर्तिकेची आवश्यकता आहे. अशी कुणी नर्तिकी आहे? महाराज उत्तरेकडील दालनात सौंदर्यवती अलकनंदा विश्रांती घेत आहे. आपण आमंत्रित करताच आम्ही इच्छा व्यक्त करताच इच्छापूर्तीची सिद्धता करणाऱ्या तुमच्यावर मी प्रसन्न आहोत. महाराज महोत्सवात आपण आमच्या समवेत असाल. महाराज जा आणि नर्तिकेला पाचारण करा. जशी आज्ञा महाराज. अंतपाल यशोवर्मन, आज्ञा महाराज. आज नर्तकी अलकनंदेची नृत्यकला पाहिल्यावर कुसुमपुरातील उत्कृष्ट नृत्यकलेचा परिचय होईल. महाराज एक नम्र निवेदन आहे. आज्ञा आहे. महाराज अलका राजनर्तकी आहे. अलका राजनर्तकी आहे? होय महाराज. ती नंदवंशाच्या विलासाचे कारण बनली. या अभिशापामुळे तिला निर्दोष मानणे अप्रस्तुत ठरले. सम्राट तक्षशिलेचे स्नातक आहे. राजनीतीत राजनर्तकीचे स्थान कोणते हे सम्राट जाणतात. अवश्य जाणतात. नर्तकी सम्राटांच्या सेवेला तत्पर आहे. आज्ञा आहे. जशी आज्ञा. देवी प्रणामाचा स्वीकार व्हावा सम्राट. कुसुमपूरची शोभा आणि श्रींची आदिवासिनी हो. अंतपाल यशोवर्मन, आज्ञा महाराज. पुष्पदंत, आज्ञा. आपणास आज्ञा आहे. क्षमस्व महाराज. आपणास एकांतात सोडण्याची आचार्यांनी मला अनुमती दिलेली नाही. आचार्यांची आज्ञा. ठीक आहे. राजनीती आणि काव्य, राजनर्तकी, तू राजकारणाच्या ठेक्यावर नृत्य करशील. आजवर राजनीतीच माझ्या नृत्याचा ठेका होती. पण महाराज, राजनर्तिकेचा राजनीतीशी संबंध काय? ती तर राजाची अनुगामिनी आहे. याच कपटी शब्दाने अनुगामिनी स्वामिनी बनते. राजनर्तकी, महाराज धनानंद तुझ्यावर मोहित होते की तू महाराजांवर मोहित झालीस? क्षमस्व महाराज, नारी मोहित होत नाही, ती आत्मसमर्पण करते. जी नारी मोहित होते ती स्वतःच्या रूपाचा व्यापार करते, पण हृदय देत नाही. तसं असूही शकेल, परंतु महाराज धनानंद तर हृदयाचा व्यापार करीत होते आणि त्या व्यापारात सर्व साम्राज्य गमावून बसले. हे तर सत्य आहे ना? हो, हे सत्य आहे. पुरुष हा व्यापारी असतो. तो व्यापारात सर्व काही लुटू शकतो. राजनर्तकी, पुरुषांविषयी आपला दृष्टिकोन हीन भासतोय. नारीविषयी पुरुषांची दृष्टी अशीच हीन भासते. ते नारीला उपभोग्य वस्तू आहे असे मानतात. तिला विलासाची सम्राज्ञी बनवतात. महाराज नृत्य
विजयासाठी आसुसलेली नारी विलासाची सम्राज्ञी बनते आणि पुरुषांना दोष देते. सम्राट राजनीतीचे पंडित आहेत आणि ही दासी राजकारणाच्या पावलाखाली तुडविली गेलेली धूळ आहे. तेच तर माझे प्राप्त नाही. प्रेताला शृंगारणाऱ्या पुष्पाचेही तेच प्राप्त नसते. हे निर्माल्य जर आपल्या चरणाखाली वाहिलं तर त्याचं सुवर्ण होईल. असो, अशा आनंदाच्या क्षणी असं निराश वक्तव्य नको. कौमुदी महोत्सवाच्या निमित्ताने कुसुमपुरातील जनता आमच्या समवेत आनंद विभोर व्हाव्यास उत्सुक आहे. त्यापूर्वी आपल्या मधुर गायनानं हे वातावरण भारून टाकण्याचे कार्य तुला करायचे आहे. नृत्यास आरंभ कर. जशी आज्ञा महाराज. मी शुक्राची रजत चांदणी चमचमता चांदमणी. मी शुक्राची रजत चांदणी चमचमता चांदमणी. हिमशीतल या वातावरणी नर्तन करूया अभिरभूनी. मी शुक्राची रजत चांदणी चमचमता चांदमणी. शरद पुनवचल करू साजरी नवीन मी तुझनारी गोजिरी. शरद पुनवचल करू साजरी नवीन मी तुझनारी गोजिरी. निरदोष कमी प्रिया वावरी संगीत नजो घे मधुप्राशुरी घे मधुप्राशुरी घे मधुप्राशुरी. वाह, सुंदर, अति सुंदर. तुझ्या सौंदर्याप्रमाणे तुझं नृत्य गायन ही सुंदर. हा पुरस्कार मागे व्हा सम्राट. यशोवर्मन बंदिवान करा. पुरस्कार देऊ नका. आग विझली तरी राग उष्ण असते. उचलली की हाताला चटका बसतोच. कुसुमपुरातील आग शांत झाली आणि उरलेल्या राखेतून फुलांचे ताटवे फुलविता येतील असं आपल्याला वाटलंच कसं? आचार्य, असं नसतं हो. आचार्य, चंद्रगुप्ताच्या जीवनाचे वैभव फुलाच्या ताटव्यात नाही तर समरांगणावर आहे. जीवन गाणे नुपुरांच्या झनात करत नाही ते तलवारीच्या खणखणाटातच गायलं जातं. हे आपल्याला माहीत आहे. ही क्षणिक विश्रांती युद्धाचा पाया आहे हे आपण जाणत नाही का? या क्षणिक विश्रांतीत जीवनाचा अंत झाला तर, भावी वैभवाचं सम्रांगणातच स्मशान बनलं तर या विश्रांतीला आपण काय नाव द्याल? आचार्य, विश्रांती क्षणाची सीमा काय असते ते ओळखण्याचे तारतम्य आपल्यापाशी नाही हे माहीत असल्यामुळेच मी आपल्या समवेत सैनिक घेऊन इथे आलोय. यशोवर्मन, आज्ञा. राजनर्तकी अलका व समाहर्ता वसुगुप्त दोघांना बंदिवान करा. महाराज, राजाज्ञेची अवज्ञा होते. महामंत्री वसुगुप्त आमचे नूतन समाहर्ता आहे. पण यावेळी ते बंदी आहेत. यशोवर्मन, आज्ञा आचार्य. विरोध झाला तर बलप्रयोग करण्याची हरकत नाही. आम्हाला अकारण बंदी बनवण्यात येत आहे, तेही प्रत्यक्ष सम्राटांसमोर. मला स्पर्श करू नका. मी एक स्त्री आहे. स्त्रीचा मान हा राखला गेलाच पाहिजे. मी स्वतःहून आपल्या स्वाधीन होत आहे. अरे रे, काय हे दुर्दैव. सम्राट प्रत्यक्ष आपल्या समोर एका आपल्या नारीला बंदिवान करण्यात येत आहे. यशोवर्मन, सम्राट, आचार्य, विक्षेप नको. चाणक्य केवळ कर्तव्य जाणतो. यशोवर्मन, आज्ञा मान. यांना बंदिवान करून दुसऱ्या दालनात न्या. पुष्पदंत, आज्ञा.
दुर्दैव सम्राट, गत राजवटीत स्त्रियांना मान सन्मान होता, पण तुमच्या राजवटीत आचार्य, ही राजसत्तेची सर्वात मोठी अवहेलना आहे. आचार्य, ज्या राजमर्यादेची आम्ही पूजा बांधली त्या राजमर्यादेलाच विटंबित केले गेले, तेही कौमुदी महोत्सवाच्या घोषणेप्रसंगी. कौमुदी महोत्सव? होय, कौमुदी महोत्सव. आम्ही केलेली घोषणा आपण ऐकली नाही का? नाही. आचार्य, कौमुदी महोत्सवाची घोषणा कुसुमपुरातील आमची पहिलीच घोषणा आहे. ती जन्मापूर्वीच मृत्यू पावली आहे सम्राट. कुणाचे आहे धाडस? कोणी केली आमची घोषणा विफल? या आर्य चाणक्याने. आचार्य, घोषणेचा तुर्यनाद झाला नाही त्याचे कारण आपण आहात. होय, मीच. आचार्य, खेदाना का होईना एक सूचित करू इच्छितो. आपली उद्दंडता आटोक्याबाहेर जात आहे. तिला प्रतिबंध करणे अगत्याचे आहे. ते कसे राजन? शकट दासासारख्या निष्पाप पुरुषास देहदंडाची शिक्षा देऊन आपण मर्यादेचे अतिक्रमण देखील केलेले आहे. आपल्या ह्या कृत्याने कुसुमपुरातील जनता आपलं भय बाळगत आहे याची आपल्याला थोडीशी तरी जाणीव आहे का? कुसुमपुरातील प्रजाजन भयभीत आहेत का? आपण अशी पृच्छा करावी? आश्चर्य आहे. पर्वतक, प्रमोदक, वैरोचक इत्यादींचे क्रूर हत्येचे आपणास इतक्या अल्पावकाशात विस्मरण व्हावे. आपल्याच हिताकरिता राजन. ते जरी सत्य असलं तरी आपल्या ह्या कृत्याने कुसुमपुरातील जनता आपलं भय बाळगत आहे. त्या भयाचं निराकरण होऊन जनतेला उत्सव साजरा करण्याकरिता प्रोत्साहन द्यावा असं आमच्या मनी आहे. तशी आमची आज्ञा होती, परंतु आपल्या भयामुळे त्या आज्ञेचं पालन केलं जात नाही आमच्या लक्षात आलंय. मगधाचा अधिपती कोण याविषयी आमच्या मनी संशय उत्पन्न झालाय. राजन, आपण मगधाचे अधिपती असलात तरी आपणास हे राज्यपद माझ्या बुद्धिचातुर्याने मिळाले आहे याचे विस्मरण होऊ देऊ नका. मान्य आचार्य, मान्य. आपल्या बुद्धिचातुर्याने आम्हास राज्यपद लाभलं असलं तरी आमचं बाहुबलही दुर्लक्ष नाही. आपण आम्हास गुरुस्थानी आहात हे मान्य करूनही आमचा सर्वदा होणारा अवमान मला असह्य होत आहे. आमच्या आज्ञा धुडकावून लावण्यामागे आपला हेतू काय आहे ते सांगाल? आनंदाने. राजन, आपल्या हत्येचे अनेक प्रयत्न करण्यात आले, त्याचे आपल्याला विस्मरण तर झाले नाही ना? नगर प्रवेशाच्या वेळी काय घडले ते विसरलात? आपली हत्या होणार होती राजन. माझ्या बुद्धिचातुर्याने आणि दक्षतेने आपण वाचलात. त्याबद्दल आम्ही आपल्या आजन्मऋणी आहोत, परंतु केवळ प्रजा प्रसन्न राहावी याकरिताच कौमुदी महोत्सवाची घोषणा आम्ही केली ना. परंतु एक विसरलात. वसंतोत्सवाची पर्वणी साधून आपण मगध हस्तगत केलं. अमात्य राक्षस सेनापती भागुरायण संधीची प्रतीक्षा करीत आहेत. राजा चित्रवर्मा, सिंहनाथ, मेघनाथ आदी राजेही त्यांना सहाय्य करीत आहेत. आपण महोत्सवात मग्न असता त्यांनी आपल्यावर आक्रमण केल्यास आपली काय स्थिती होईल राजन? राजा मलेक तू आपल्या पित्याचा आणि चुलत्याचा प्रतिशोध घेण्याची संधी व्यर्थ करील अशी आपली धारणा आहे काय? आचार्य, प्रतिशोध घ्यायचा झाला तर तो आपला घेईल, आमचा नाही. मगधावर आम्ही स्वामित्व प्रस्थापित केले ते आमच्या स्वार्थाकरिता नाही, प्रजापालनासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी आणि प्रजेला त्याची यथार्थ जाणीव आहे. प्रजाजन भय बाळगतात ते आपलं, आमचं नाही. राजन, आपली धारणा तशीच असेल तर काय आचार्य? मगधाविषयी आपल्याविषयी ममत्व भासण्याचे मला काहीच कळत नाही. मगधाधिपतींना जे साध्य करायचे होते ते साध्य झाल्याने त्यांना माझ्या बुद्धी कौशल्याची आवश्यकता नाही. आपत्तीत मदत करणारे मित्र आणि केवळ आनंदात सहभागी होणारे मित्र यातली भिन्नता समजणे इतकी बुद्धी आपल्यापाशी नाही. हा आपला अहंकार आहे आचार्य. आणि आपले अज्ञान सम्राट. आचार्य, मगधावर विजय मिळवण्यात आपला सिंहाचा वाटा आहे हे सत्य असलं तरी आपल्या या लहानशा विजयाने आपल्या अहंकाराच्या ठिणगीचे ज्वालेत रूपांतर झाले नाही ना.
या अहंकाराने आगीचा डोम उसळेल आणि त्यात आपली राजनीती भस्म होईल. अहंकार हा माझा स्वाभाविक अधिकार आहे आणि त्यावर कुठल्या शासनाची सत्ता नाही. परंतु एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, चाणक्याच्या अहंकाराच्या ठिणगीचे रूपांतर अग्नीत होणार नाही, तर अपमानाच्या हलक्याशा झुलकीने तो दावाग्नी बनून आपल्या वैभवाचे नंदनवन क्षणभरात भस्मसात करेल. आपल्याला नंद वंशाच्या विनाशाची पुनरावृत्ती अनुभवायची इच्छा आहे काय? आचार्य, सैनिक चंद्रगुप्त म्हणजे विलासी धनानंद नव्हे. धनानंद अधपतनाच्या डोकावर उभा होता. राजनीतीच्या हलक्याशा धक्क्यानेही त्याचा निर्वंश झाला. मौर्य चंद्रगुप्त हिमाचलासारखा कणखर आहे. महामंत्री चाणक्याच्या कुटील राजनीतीची घोंगवणारी वादळे त्याला अणुमात्र विचलित करू शकणार नाही. मौर्य चंद्रगुप्त आपल्या राजधर्माचं एवढं अधपतन व्हावं की त्यांनी आपल्या गुरुवर अर्थात विष्णुगुप्त कौटिल्यांवर पदाघात करावा. मौर्य हिमाचलासारखा कणखर कसा झाला हे आपल्यास ज्ञात आहे ना. या चाणक्याच्या राजनीतीच्या पायावर त्याचा हा कणखरपणा उभा आहे. आणि जर हा पाया क्षणभर जरी अलग झाला तर तो हिमाद्री आजूबाजूच्या झाडांचा इतक्या वेगाने खाली कोसळेल की त्याला सरळ समुद्रात तळच गाठावा लागेल. आणि मग त्या लाटा या चाणक्याच्या पायाशी लोटांगण घालत येतील आणि हा चाणक्य तिथे वळूनही पाहणार नाही. जगात जी एवढी प्रभावशाली राज्य झाली ती का महामंत्री चाणक्याच्या राजनीतीवर उभी राहिली. या सर्व राजांचे सामर्थ्य महामंत्री चाणक्याच्या सामर्थ्याकडून भिक्षा मागून उभे राहिले. हा चंद्रगुप्त इतका का दुर्बल आहे की तो केवळ त्या सामर्थ्याच्या बळावरच विजय मिळू शकेल. या सामर्थ्याचे कौतुक पुरे ते मी आजच दूर करतो. चाणक्य, आपल्याला महामंत्री पदापासून मुक्त करण्यात येत आहे. ठीक आहे राजन, तर बघा आपल्या इच्छेनुसारच घडेल. या समयी या स्थानी अधिक निष्ठत राहण्याची मला इच्छा नाही. जा, कौमुदी महोत्सव साजरा करा आणि नूतन समाहर्तावर राजनर्तिकेच्या रूपातील मृत्यूला शरण जा. आचार्य, या राज्याचे नूतन समाहर्ता आणि राजनर्तकी अलका यांच्यावर आपण केलेल्या आरोपांचे पुरावे द्या. आणि लक्षात ठेवा, आरोप जर असत्य ठरले तर या राज्यातील न्याय यंत्रणा केवळ अपराधी ओळखते, त्याचे पद नव्हे. ठीक आहे, आपल्या इच्छेनुसार मी सत्य उघड करेन, परंतु त्यानंतर विक्षणपर्यंत थांबणार नाही. प्रथम पुरावा द्या. यशावर्मन, राजनर्तकी अलका व समाहर्ता वसुगुप्त दोघांना उपस्थित करा. चंद्रगुप्त, प्रजेवरील संस्कार तात्काळ पुसले जात नाहीत. यावेळीही धनानंदाविषयी प्रेम असणाऱ्या व्यक्ती विद्रोह ज्वालेच्या स्फुल्लिंगाप्रमाणे आहेत. अमात्य राक्षस सांप्रत कुसुमपुरात नसूनही कुसुमपुरातील नागरिकांच्या असंतोषाच्या बीजावर आपल्या कूटनीतीचे खत पाणी घालीत आहेत. असे असूनही आपण असावध राहून कौमुदी महोत्सव साजरा करायला निघालात. विषकन्येला स्पर्श करून पाहत आहात. आचार्य, आज्ञा आहे. चला. त्वरा करा. राजन, समाहर्ता वसुगुप्त, मी केवळ इतकेच जाणून घेऊ इच्छितो की आपला आणि राजनर्तिकेचा परिचय कधीपासून आहे. परिचय अद्याप आम्हाला तिचं नावही पूर्णपणे ठाऊक नाही. कौमुदी महोत्सवाच्या घोषणेपूर्वी केवळ अल्पकाळ तिचा परिचय करून देण्यात आला होता. आश्चर्य आहे, कुसुमपूरचे रहिवासी असूनही. कुसुमपूरचा नव्हे, आम्ही अमरावतीचे अंतर्पान होतो. पण कामकाजानिमित्त कुसुमपुरात येणं होत असणारच. हो, किती वेळा निश्चित सांगता येणं अवघड आहे. उत्तर द्या वसुगुप्त. महाराज नंदाच्या प्रमुख उत्सवामध्ये माझी उपस्थिती असेल. गतवर्षीच्या वसंतोत्सवात उपस्थित होतात
हो. राज नर्तकी अलका, आपण वसंतोत्सवात नृत्य केले होते. होय. वसुगुप्त, त्या प्रसंगी अलका आपल्या नजरेस पडली नाही. आपण काय सिद्ध करू इच्छित आहात? राज नर्तकी अलका हे नाव तुमच्या परिचयाचे आहे. हो. परंतु अल्पकालापूर्वी तुम्ही विधान केले की आपला आणि तिचा परिचयही नाही. राजकारणातल्या सगळ्याच गोष्टी आम्ही प्रकट करीत नाही. वा समाहर्ता वा, आपण राजनीतीतील पंडित आहात तर. आता मला हे सांगा की आपण अमात्य रक्षणाच्या गुप्त हेराचे कार्य कधीपासून करीत आहात? अमात्यांचा माझा परिचय नाही. अमरावतीच्या अंतपाल असूनही राक्षस महामात्य होते आणि त्यावेळेस प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या संपर्कात असावे लागे. आणि असे असूनही आपला अमात्याशी परिचय नव्हता की आपण अंतपाला तशी खोटी समजूत करून घेतली होती. येथे येण्यापूर्वीच आम्ही असं उपान केले आहे. बुद्धीला मान्य आल्याने उत्तर देणे अवघड आहे. ठीक आहे, मी तुम्हाला अधिक असोपान करायला देईन, म्हणजे महोत्सव अधिक मंगलमय असेल. नाही, अधिक असं उपान करणे राजधर्माच्या विरुद्ध आहे. सत्य. ठीक आहे, आता आपण इतर विषयांवर बोलू. वन्य कुसुमांचा सुगंध घेऊन आलेले असव अधिक मादक का? ठाऊक नाही, परंतु मला ठाऊक आहे. ते असव अधिक मादक असण्याचे कारण असे की ते असव सुंदरी आपल्या हातानं पाजतात आणि त्या सुंदरी ही अशा ज्यांच्या नेत्रात असव आहे. ते नेत्रातील असव त्या चषकात घालतात. राजनर्तकी, सत्य आहे ना? मला माहित नाही. आपण तर राजनीती आणि काव्य दोन्हीमध्ये पारंगत दिसतात. एका प्रश्नाचे उत्तर द्या. सुंदरीच्या नेत्रात पादकता अधिक की अधरात? उत्तर अवघड आहे. ज्यात तुम्ही पारंगत आहात अशा राजनीतीच्या रहस्यहून अवघड नाही. वसुगुप्त, अमरावतीच्या अंतपालांना आणि धनानंदाच्या प्रमुख उत्सवात भाग घेणाऱ्या वसुगुप्तांकरिता या प्रश्नाचे उत्तर अवघड नाही. गतवर्षीच्या वसंतोत्सवात अनंग क्रीडेची व्यवस्था करण्यात आली होती हो. आणि त्यात तुमचा सहभाग होता. त्यामुळे तुम्हाला ठाऊक असलंच पाहिजे की सुंदरीच्या नेत्रापेक्षा तिच्या अधरात अधिक मादकता का? उत्तर द्या. हो हो. आता अधिक प्रश्न विचारणार नाहीत. आपण अनेक प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. तेव्हा वसुगुप्त हे बक्षिसासाठी पात्र आहेत आणि हे पारितोषिक दुसरे तिसरे काहीही नसून राजनर्तकी अलकाच्या अधर स्पर्शाने अधिक मादक बनलेले असव आहे. नाही, पूर्वीच प्राशन केलेल्या आसवाची धुंदी अद्याप उतरली नाही. नाही महामंत्री, नाही. मी कधी आसवाचा आस्वाद घेतला नाही आणि कुणास दिलेही नाही. मी क्षमेची याचना करते महामंत्री. महोत्सवात पारितोषिक मिळतं देवी, भिक्षा नाही. पुष्पदंत, आज्ञा. आसवाणा. नाही महामंत्री, माझे जीवन शार्वित आहे, विटंबित आहे. माझे स्त्रीत्वही अक्षुण्ण नाही. नाही देवी, आपण धनानंदाच्या दरबारातील राजनर्तकी आहात, अनिंद्य सुंदरी आहात, नृत्यकला साम्राज्ञी आहात. परंतु खेद वाटतो की आपले हे जीवन. पुष्पदंत, आज्ञा. हे राजनर्तकी, आपल्या अधर स्पर्शाने ते असावं अधिक मादक बनव. आज्ञेचे पालन करा, अन्यथा आपल्यावर बलप्रयोग करावा लागेल. नको, बलप्रयोग नको. आता कौमुदी महोत्सवाचे समाहर्ता वसुगुप्त यांना त्यांचे पारितोषिक द्या. वसुगुप्त, प्राशन करा. नाही. पुष्पदंत, बलप्रयोग करा. त्वरा करा. चंद्रगुप्त!
हा अमात्य राक्षसांचा हेर होता. आणि राजनर्तकी विषकन्या एका परमेक्षण बळी थांबू इच्छित नाही. आपल्या विश्वासपात्र समाहत्याचे अंत्यसंस्कार आणि महोत्सवाचे आयोजन एकदमच करा आणि आपले राज्य सांभाळा. आचार्य परत फिरा आचार्य. आचार्य चाणक्य नसतील तर आज चंद्रगुप्ताने हे राज्य नाही सोडणार. आचार्य 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 प्रत्येक राज्यात एक चाणक्य हवा, नाही तर ते नाही होईल. आचार्य नाहीच होईल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः.